महाराष्ट्र राज्यातल्या नीट परीक्षा असो की वेगवेगळ्या परीक्षांमध्ये नेहमीच घोळा हा होत असल्याचा आता काही दिवसांपूर्वी या ठिकाणी समोर आलेला आहे। आणि आता नुकतीच उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाची जी परीक्षा पार पडली, या परीक्षेसंदर्भात देखील जळगाव जिल्ह्यातल्या काही उमेदवारांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे। आणि या उमेदवारांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलेलं आहे। हेच ते विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेत त्यांना ज्या अडचणी आल्यात, समस्या आल्या किंवा त्यांचा नेमका आक्षेप काय आहे या संदर्भात त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि निवेदन देऊन त्यांनी ही परीक्षा जी आहे पुन्हा घ्यावी अशी मागणी या निमित्ताने केली आहे। आपल्या सोबत हे विद्यार्थी उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। काय तुम्ही नेमकी कुठल्या पदासाठी परीक्षा दिली होती, किती विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातले होते आणि काय नेमक्या अडचणी आल्यात? सर, आम्ही 16 ऑगस्ट 2026ला माननीय उच्च न्यायालयाची टायपिंग आपलं कोर्टाची क्लर्क पदाची परीक्षा दिली होती टायपिंगची। त्यामध्ये जळगाव जिल्ह्याचे जवळजवळ 350 मुलं उपस्थित होते परीक्षेला। तर प्रॉब्लेम असा झाला होता त्या परीक्षेमध्ये की आतापर्यंत जर बघितलं कोर्टाने मागचे जे परीक्षा घेतलेले आहेत ते ऑफलाईन स्वरूपाची परीक्षा घेतलेली होती। यावेळेस त्यांनी अचानक ऑनलाईन परीक्षा घेतली। तर ते ऑनलाईनचं प्रॉब्लेम असा झाला की मध्ये सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम, कीबोर्डचा प्रॉब्लेम असेल, या परीक्षेमध्ये बराच गोंधळ निर्माण झालेला आहे। दादा, जळगाव जिल्ह्यातले किती विद्यार्थी होते नेमके परीक्षेमध्ये, तुम्हाला काय अडचणी आल्या की जेणेकरून तुम्हाला असं वाटतंय की हा तुमचा आक्षेप आहे? आता जळगाव जिल्ह्यातून साधारणतः 330 ते 340 मुलं हे परीक्षार्थी होते। आणि SS सेंटर म्हणून जिथं आमचं सेंटर होतं तिथं 3 शिपांमध्ये ते डिवाइड केलेले होते, 112 113 मुलं प्रत्येक सेंटरला। आता माझी जी एक्झाम होती ती फर्स्ट शिपला होती आणि आम्हाला गेल्यानंतर समजलं की परीक्षा ही ऑनलाईन म्हणजे स्क्रीन टू स्क्रीन होणार आहे असं। आणि त्यामध्ये काय झालं, जो साईडला पॅसेज आलेला जो की पेपरवर येत होता हार्ड कॉपीवर, तो अचानक स्क्रीनवर आल्यामुळे आणि आम्ही येत्या जेव्हापासून आम्ही निकाल लागला रिटर्न एक्झामचा, त्यानंतर आम्ही जशी आतापर्यंत न्यायालय घेत आलेली परीक्षा आहे तशी टायपिंगची प्रॅक्टिस करत होतो। तरी आपल्याला त्याच्यात बी काही अडचण नव्हती। पण मग ती प्रॅक्टिस करत असल्यामुळे स्क्रीनवर जो फॉन्ट साईज होती त्यामध्ये जे काही सिम्बॉल्स होते ते एकदम दिसत नव्हते। तर ते न दिसल्यामुळे आणि जो टाईप करताना जो सॉफ्टवेअर इश्यू होता की जसं की टाईप केल्यानंतर तो कर्सर एक्झॅक्टली कुठे ते आम्हाला दिसत नव्हतं। त्याच्यानंतर जो कर्सर एंटर दाबल्यानंतर जो की दिसायला पाहिजे होता की आता टॅब देतोय एंटर दाबतोय तेव्हा ते दिसत नव्हतं। त्याच्यानंतर कीबोर्ड जे होते ते एकदम निकृष्ट दर्जाचे होते। त्यामध्ये टाईप केलेले जे शब्द येत होते ना ते एकदम डबल, आता माझे तरी डबल शब्द टाईप होत होते आणि ते टाईप होत असल्यामुळे तो प्रॉब्लेम आलेला आहे। काय नेमकी मागणी असणार आहे तुमची, थोडक्यात सांगा? आमची मागणी एकच आहे की ही एक्झाम रिशेड्यूल व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये जे तांत्रिकदृष्ट्या मुलांना जे मिस्टेक झाली ती त्याच्यामुळे रिझल्ट गेला मुलांचा हातातला। यामुळे मुलांचं भविष्याचं नुकसान झालंय मोठ्या माननीय उच्च न्यायालयाने स्वतः कंडक्ट केलं पाहिजे आणि माननीय उच्च न्यायालयाला आमचा पूर्ण विश्वास आहे की ते जर रिशेड्यूल एक्झाम ते घेतील ते स्वतः घेतील। या संदर्भात कुठे तक्रार करणार तुम्ही अजून जिल्हाधिकारी? आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांना निवेदन सादर केले आणि जे आम्हाला प्रॉब्लेम आले ते निवेदनाद्वारे आम्ही त्यांना कळवले। तर अशा माध्यमातूनच एकूण मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी या उमेदवारांनी परीक्षा दिली। परीक्षा ऑनलाईन होणार हे विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं। ऑनलाईन परीक्षा देताना कीबोर्ड अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप या उमेदवारांचा आहे। त्यानंतर सॉफ्टवेअरचे इश्यू होते, फॉन्ट साईज जी होती ती चुकी होती आणि या वेगवेगळ्या गोष्टींमुळे जो आहे आम्ही या परीक्षेमध्ये नापास झालो। त्यामुळेच पुढच्या काळामध्ये ही परीक्षा जी आहे मुंबई उच्च न्यायालयाने जी आहे स्वतःच्या माध्यमातून ही परीक्षा घ्यावी। कुठलीही एजन्सी किंवा ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा न घेता स्वतः उच्च न्यायालयाने ही परीक्षा घ्यावी आणि आता ही परीक्षा पुन्हा घ्यावी। कारण आम्ही अनेक वर्षांपासून परीक्षेचा अभ्यास करतो, मात्र अशा पद्धतीच्या चुकांमुळे जर आम्हाला अपयश येत असेल तर निश्चितच ही परीक्षा आमच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि या परीक्षा पुन्हा झाला पाहिजेत अशी मागणी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।